उत्तर प्रदेश भारताचं सर्वात मोठं राज्य, जिथे राजकारण फक्त बाहुबली आणि उच्च जातींच्या हातात होतं. अशा काळात जिथे दलितांना साधा आवाज उठवण्याची परवानगी नव्हती, तिथे एका दलित मुलीने राज्याचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं तर लोक वेड्यात काढतील ना. पण हेच अशक्य स्वप्न सत्य करून दाखवलं भारताच्या आयर लेडीने, ज्यांना आज हे जग बहनजी मायावती म्हणून ओळखतं. संघर्षातून उद्याला आलेले नेतृत्व, एका सामान्य सरकारी कर्मचाऱ्याची मुलगी, जिचं स्वप्न कलेक्टर व्हायचं होतं, पण नियतीला मंजूर होतं की तिने कलेक्टर हे व्हायचं नाही, तर कलेक्टरांना ऑर्डर देण्यासाठी शासक बनावं. मान्यवर काशीराम साहेबांनी या हिऱ्याला ओळखलं. त्यांनी शिकवलं की रस्ता हा मागून मिळत नाही, तो खेचून घ्यावा लागतो. एक दलित महिला जेव्हा अन्यायाविरुद्ध उभी राहिली, तेव्हा प्रास्तापिकांचे महाल हे डगमगू लागले. 1995 साल हे उजाडलं आणि भारताचा इतिहास हा पालटला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दलित महिला भारताच्या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसली. ही साधी गोष्ट नव्हती. ज्या समाजाला हजारो वर्ष सत्तेपासून दूर ठेवलं गेलं, त्या समाजाचे लेख सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोचले आहे. ज्यांनी कधी दलित महिलेला आदेश पाळताना पाहिलं होतं, आज तेच लोक त्यांच्या समोर मॅडम मॅडम करत उभे होते. हा फक्त सत्तेचा विजय नव्हता, तर हा स्वाभिमानाचा विजय होता. लोक म्हणायचे, एक महिला राज्य कसं चालवणार, पण मायावतीने दाखवून दिलं की कडक शासन कशाला म्हणतात. त्यांच्या काळात गुंड आणि माफिया हे बिळात लपून बसले. कायदा आणि सुव्यवस्था काय असतं हे त्यांनी देशाला शिकवलं. नोकरशाहीवर कशी पकड होती की लखनौ मध्ये घेतलेला निर्णय काही तासात संपूर्ण युपी मध्ये लागू व्हायचा. यमुना एक्सप्रेस वे असो किंवा गौतम नगरचा विकास, त्यांनी युपीचा चेहरा मोहरा हा बदलून टाकला. त्यांनी फक्त रस्ते नाही बांधले, तर त्यांनी बहुजन समाजाला त्यांची हरवलेली ओळख दिली. भव्य स्मारक, बुद्धविहार आणि गार्डन उभारले. आणि हे का? कारण येणाऱ्या पिढींनीही बघावं की आमचा इतिहास किती रॉयल आहे. ज्या समाजाला मान खाली घालून चालायला लावलं होतं, त्या समाजाला मान वर करून हे जगायला शिकवलं. मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करणं कशाला म्हणतात, जिवंत उदाहरण म्हणजे मायावती. एक दलित महिला काय करू शकते, तर ती महिला स्वतःचं नशीब बदलतेच, पण सोबत करोडो लोकांचा इतिहासही बदलू शकते. अशा कणखर नेतृत्वाला माझा मानाचा जय भीम.